सकाळ सकाळी आंघोळ करा का 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 काकड आरती तर काकड आरती. मधल्या रस्त्याला काय खेळ झालाय. ट्रॅक्टरवाली का उभे भावाने किती पण पीड वगैरे टाका नाही तर काय बी करा गाड्या पीड मध्ये येते बघा. इथं आलं की कायम बोंबा बोंब असते बघा ट्रॅफिक. फसलो का काय तावड्यात नाही येऊन लागलंय बघा जाम. एवढं लवकर 8 वाजता जाम कसं 8:15 वाजल्यात. ते गेलो गेटवर तर सगळं लोंबाळाचा यसन केलाय का आणि ही केलंय का काय म्हणली भाई यसल केलाय का काय. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. रात्री आपण घरी आलेलो आणि आता सकाळ सकाळ वाजलेत 4 वाजता उठलोय. 4:30 वाजलेत बरोबर, आता 4:45. आणि आता इथून निघतोय आपण पुण्याच्या दिशेनं खाली करायला. तर करा टू पुणा चाकण महिंद्रा कंपनी असा आपला व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आता करूया व्हिडिओला सुरुवात. सकाळी सकाळी निघलोय गावात ना, झाप 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 आता पोचतो. प्रथम घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांगलं जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि लावलंय बघा रिबीट पुण्याच्या दिशेनं. आता वाजलेत जवळजवळ 4:45 झालेत. 10 वाजायच्या पहिले पोहोचायचं आपल्याला गेटवर. पोचते आरामात, फक्त जाम लागाय नको कुठं निगडी वेगडीला तिकडं. आता तर रिबीट रस्त्याला हायवेलाच असतो. थोडस रस्ता खराब आहे त्यामुळं हे वाटणार. पुढं बाकी टकाटक रोड आहे, मग झन 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 झन. सकाळ सकाळी एवढं ट्रॅफिक पण नसतं. ट्रॅफिक लागतं कुठं आपल्याला नवले ब्रिजच्या पुढं. तर आता शक्यतो प्रयत्न करू ट्रॅफिक भेटणार नाही असं. चला सकाळ सकाळी आंघोळ करा का 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 काकड आरती तर काकड आरती. गार लागतंय राव, नको वाटते. आवाज निघायचा बंद झाला तर मगाची माझा आंघोळ गेले. आंघोळ महत्वाचे, त्याशिवाय फ्रेशनेस मला राहत नाही. काल मुला धाब्या केली आपण, परत झोपलो. रात्री घरी येऊन काही केलीच नाही. परत मला सकाळ करूया. सकाळी लवकर उठलो आणि केली परत. कसलं गार लागत होतं ना बेकार. आंघोळ करताना काय नाही, आंघोळ करून झाल्यावर बेकार गार लागते. मधल्या रस्त्याला काय खेळ झालाय. ट्रॅक्टरवाली का उभे ट्रकवाल्याच काय झालंय. मध्येच कुठं उभा केली आहे ना. डोई फोडे कुठं पिऊन फास आहे काय. अवघडच विषय मध्ये ह्याची बंद पडले वाटत. डोई फोडे हाय अवघड आहे. पूर्ण मोठी गाडी आली तर घंटा बसत नाही. आता असला खेळ आहे. मी म्हणजे ट्रॅक्टरवाली का थांबले. 3 ट्रॅक्टर लाईन लागली. ती ट्रॅक्टरवाली मंदिरात जाऊन झोपली गणपतीच्या. ट्रकवाला मध्येच बंद करून गेले. काय बंद पडले का काय कोणाला ठाव. अवघडच विषय. भावना उंबरज मधनं सातार मध्ये जायचं एवढा वेळ लागतो का नाही, तेवढा वेळ आमच्या इथनं घरातनं उंबरजला यायला लागतोय. असला रोड आहे बघा की रोड. ट्रॅक्टरवाली दान 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 आजळी त्यातनच चालली. बेकार बेकार लय उकरून ठेवलंय गाडी. 10-15च्या स्पीड शिवाय चालतच नाही. टायर निघून जायचा आधळीत गेलो तर. गडबड आहे तरी निवांत चाललोय. 5ला रोडला लागली ना गाडी, बराबर टायमिंग मध्ये जात. जरा आता रेमसाय लागेल एवढंच, कारण पुढे ट्रॅफिक लागतं हो परत. त्यामुळं 5:20 झालेत भावना. लागलोय आपण हायवेला, कारण लय वेळात जातो त्या रोडनं. आता झान 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 रनिंग आणतो. मागणं एक गाडी आल्या जोडीदाराची. सासरवाडीत गाडी थांबला चाललाय मुंबईला खाली करायला. थोडा आता चहा प्यायला थांबतो. चहा पिऊन लगेच निघतो, कारण आपल्याला टाइमपास करून चालणार नाही. 10च्या आत पोहोचायचं आहे. ट्रॅफिक लागतं त्यामुळे लेट होतं. बाकी काय 3 तासात पोचते गाडी तिथं. ट्रॅफिक लागतं मधला आदला कामावर जाणारी सकाळ सकाळी, त्यामुळं घोळ होतो. त्यामुळे लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू.
जाऊन वाटलं की थांबव, अर्धा पाऊण तास पहिलंच जाऊ. मग 5:45 झाले तर आपण पोहोचले साताऱ्याला. MH11 आमची राजधानी, जिल्हा शूरवीरांचा जिल्हा सातारा. लवकर आलो, चहा प्यायला थांबायचं. पाचूप ते राहिले मागच. ये म्हटलं पाड्याची पुढे अजून कुठं आहे CNG कवा चढायचं चढात काय माहित. आता पुढे आणेवाडीच्या टोल नाक्यावर चहा घेऊ आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर आणि मग निघू पुढं आपण. फायनली आणेवाडीचा टोल नाका आलेला आहे. चला टोल क्रॉस करू आणि चहा प्यायला थांबू अड्ड्यावर. आपल्या चहा घेऊ आणि मग परत मार्गस्थ लावू. चलो पहिले टोल क्रॉस करके चाय पिते. भावना आणेवाडीच्या टोल नाक्यावर चहा पाणी केला आणि मारल्या बघा कळली. आता झान 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 रिपीट लावणार. पुण्यात ट्रॅफिक लागायचे. आता आपल्याला चाकणला पोहोचायचं आहे. ताळवड्यातनं मधनं लय ट्रॅफिक असतं सकाळ सकाळी, त्यामुळे ट्रॅफिक लागायच्यात पोहोचायचं. त्यामुळे आता जी लिमिट लावतो नॉन स्टॉप होणार आहे. आता आधी मध्ये कोणी हात करू काय करू थांबत नसतो. रात्री पण मी तसं केलं बरं का. रात्री मला एवढी भूक लागलेली घरी यायला, मला जवळजवळ 11 वाजली यायला घरी. आणि त्यात कोल्हापूर बसणं लय जण हान देत होती, काय देत होती, लाईटा देत होती. पण भावानं सॉरी बरं का, थांबलो नाही कुणाला, कारण लय भूक लागली आणि गडबड होती. घरी येऊन झोप घेऊन मला तिकडे खाली करायला सकाळी लवकर येत होतं, त्यामुळे कोणाला थांबलो नाही. भेटतोय आपण, रस्त्यात चालू असते येता जाता, काय एवढं नाही. तर चला निघलोय आता आणि लावलोय बघा रिपीट बिरकिट. नाद करती काय कराडवाला बोलते. भावना वाजलेत 7 आणि आपण पोहोचलोय खेड शिवापूरला. आणि इथंच आपल्याला उजडलंय बघा, उजडलंय पूर्णपणे. म्हणजे अजून सूर्य यायचा आहे पण उजडलंय. असलं बिरकिट लावलंय का नाही काय सांगू नका. 2 तासात बिरकिट खेड शिवापूर धावलोय. आणि आता ते ट्रॅफिक फक्त पुण्यात लागायला नको आपल्याला, तिकडे जायला तावड्यातनं चाकणला, मग काय टेन्शन नाही. मग टायमिंग मध्ये जाते. अजून मला प्रिंट काढायची आहे त्या ILR ची, तेवढी प्रिंट काढून घेतो लागलीच आणि मग पोचतो. तर भावांनो, आज खाली करून भरायचं जुगाड काय ना काय लागलं पाहिजे, कारण उद्या शनिवार आहे परत. नाहीतर मग अडकलो की अडकलो परत सोमवारपर्यंत. त्यामुळं बघू पुण्यातनंच काय भेटतंय का, ट्राय करू पुण्यातनंच भरायची. आणि मग बघू भेटलं पुण्यातनं तर ठीक आहे, रेट परवडला रिजनेबल असला तर भरू पुण्यातनं, नाही तर मग डायरेक्ट मुंबई कल्टी मारू. विषय काय नाही, हातात काय माल नाही. हातात ऑर्डर असते तर विषय अलग असतो, पण हातात काय नाही. शांत आहे मार्केट, जरा मन तेंड असून राहू शांतता आहे. तर बघू कसं होतंय जुगाड. खाली तर करतो पहिली, मग बघू बाकीचा विषय कसा आहे काय नाही. तर चला डायरेक्ट जाऊ कंपनीत, खाली करू. आता काय थांबणार नाही मध्ये. आता फक्त ते हिंजवडीच्या तिकडे जायला टर्न मारा. त्याच्या पहिले एका कार्यकर्त्याने सांगितलं की पुला खाईने राईट मारायचा आणि पुढनं जायचं, म्हणजे त्या पुढच्या ट्रॅफिकला युटर्न मारायला जायची गरज नाही. बघू आता कसं होतंय पुढे जाऊन, त्याशिवाय समजणार नाही आपल्याला. चलो भावानं किती पण पीड वेकर टाका, नाही तर काय बी करा, गाड्या पीड मध्ये येते त्याच बघा. कारवाली जेवढी शिस्ती यायला लागली त्याला. ती पण लवकर या राव पुण्यात. 7 वाजले की ट्रॅफिक चालूच होत. ही पाण्याच्या गाडीची काय भानगड आहे, पाणी सगळ्यात फवारते थंडीत असल्या. काही नवीनच खेळ आहे. बारे बारे थंडीत कुठं फवारते पाणी, इकडे उघड्या माळावर फवारते. कशाला कोणास ठाव. दिल्लीला याला झाडावर फवारते ती, शो उघड्यावर फिरवती.
काय गोळ आहे पुणे तिथं, काय पुणे. ट्रॅफिक नको रे बाबा, ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे. चालतं फिरतं असलं तर काय वाटत नाही, पण इथं आलं की कायम बोंबा बोंब असते बघा. ट्रॅफिक कायम जाम असते इकडं. मी म्हणलं लवकर आलोय 8च्या आधी, ट्रॅफिक नाही लागणार. 8च्या पुढं लागतं त्या दिवशी आपला अर्धा तास गेला इथं. आता तर अजून आज जायचं आपल्याला. भावाने नवीन गाडी घेतली, रील काढते ती हारबीर घालून. कसं आहे नाद लागतो नाद. पुढे डंपरवाला बंद पडलाय त्यामुळं जाम लागलंय पुढं. हे बघा डंपर आहे, काय तर झालंय डंपरचा विषय. बंद पडलाय का लागलाय कोणाला काय माहिती. चला आपला आपण लेफ्ट साईड आता पकडूया. पोचलोय आपण वाकडला. अलीकडच्या इकडं लेफ्ट मारायचा होता. काही ना जायला वाट आहे का नाही काय माहिती. कसली गर्दी आहे बघा. बरीकडे त्या ब्रिज खायला टर्न मारून मग असं जातो. पुढनं उतरायचा चान्स आहे नाही. बंपर चौकातले फिरायला लागतं, त्यामुळे इकडूनच जातो. पण आपण निघालो निगडीवरून ताळवड्यावरनं चाकण. असं ट्रॅफिक तर काय नाही अजून एवढ्या लवकर. 8 वाजलेत बघू शकता. तुरळक आहे. आता जरा थोड्या वेळानं होईल चालू, त्याच्या पहिले पोचून घेतो. महत्वाचं मला हे काढायचं, प्रिंट काढायची राव एलर्जी. काल दिवसभर माझ्या लक्षात नाही. चला आता बघू कुठं भेटते पुढं. हो जोरात हिरवं गार बनवलंय, नाद खोळा दिसते. असं रोड पाहिजेत बघा. एवढाच रोड मला वाटते असला असा. बाकी कसे आहेत काय माहिती. आतमध्ये लय पुण्याचं बघतोय आपण, पण कसलं झाड्या बिड आहेत त्यामुळे लय हिरवं गार आणि गार वाटते बघा. असं पाहिजे बघा. पोल्युशन नाही काय नाही, टकाटक पेपरने झाडं लावलेली. ओके मध्ये कार्यक्रम. भावाने निगडीत हा भक्ती शक्ती. झेरॉक्स काढायचं होतं, झेरॉक्स काढलं. ट्रॅफिक लागायच्यात निघूया. प्रिंटा काढल्या कारण ते पोच बीच घ्यायला परत लपडे नको. तर म्हणलं कुठे भेटतंय ना भेटतंय, पण भेटलं बाबा. चला आता पोचूया. गेट 10 कुठं आहे कुणास ठाव. लोकेशन नाही काय नाही मला बी माहित नाही. कशाला महिंद्राचं भरणी होती मी कवा. बघू कसं होतंय आता. चला फसलो का काय. ताळवड्यात नाही येऊन लागलंय बघा जाम. एवढं लवकर 8 वाजता जाम कसं. 8:15 वाजल्यात, एवढं लवकर जाम लागले राव. एक फुटानं हलतंय काय. सगळा घोळच आहे राव. जागा उभं राहतंय. असं मुंबईत लागत नाही बघा गाव. रनिंग मधलं ट्रॅफिक राहतं मुंबईत, सिग्नलचं फक्त. बाकी असं लागत नाही. ही पुण्यातच होऊ शकतं. जागा उभा राहतं फक्त, हालतच नाही. कशी वाकडे तिकडे गोष्टी आहेत त्यामुळे घोळ आहे. इथं पोचलं की सगळं महिंद्रा आहे. नक्की कुठलं महिंद्रा कळलं पाहिजे. आता घोटाळाच आहे सगळा. लई दिवसात ना आली राव इकडं. पहिलं भराय याचं, पण महिंद्राला गावा येत नव्हतं. महिंद्राचं नाव ऐकलं की याचं नाही. लय लाचांड असायचं. पोचले फायनल आपण 10 नंबर गेटला. ही बघू शकता 10 नंबर गेट. आता एंट्री करायची इथं. एंट्री करतो आणि मग गाडी आत घेतो. आता किती वेळ लागते काय माहिती. नंबर बिंबर SN नंबर आलाय का. अर्जंट आहे म्हणलं मला वाटतं घेतील. बघू. ते गेलो गेटवर तर सगळं लोंबाळायचं आहे. SN केलाय का आणि ही केलंय का काय म्हणली बाई. SL केलाय का काय. डोकसंच हल्लं म्हणलं. अजून ही लपड आहे वाटतं. तर अचानक त्याला म्हटलं पेपर पाठवलं साहेबाला. ते म्हणला वेअरहाऊसला खाली गेली. म्हटलं सोन्याहून पिवळं झालं. 1 नंबर झालं. इथं आत जाण्यापेक्षा आपलं डायरेक्ट गेला तिथं वेअरहाऊसला ढकललं आणि कल्टी मारली. डोक्याला ताप नाही. 10 मिनिटात होईल खाली. तर चला आता इथनं वेअरहाऊस 2-2.5 किलोमीटर आहे कुठं वाटतं. लोकेशन पाठवतो म्हटलंय. पाठवले लगेच निघू. 7 किलोमीटर आहे ते वेअरहाऊस. झपाझप जाऊ आणि भरून घेऊ. तर चलो वेअरहाऊस की खुश झाला गाडी बघा. खुश. पाण्याचा बाटला भरून घेतला. आपला पाण्याचा बाटला संपला होता काल, नाही भेटला. रात्री गावात येताना पण $5 आज जायचा ना बाहेर यायचा. मग इथं आता घेतला भरून. इथं होतं. चला आता निघूया. पहिले खाली करून मग भरायचं नियोजन लावू. मुंबईलाच जाऊ नको. इथं काय असलं ते असल्याच कंपन्यात ते भरायला जायला लागणार. त्यापेक्षा ते मोकळं गेलेलं बरं नाही. डोक्याला ताप नको.
भावानं पोहोचलोय आपण महिंद्रा लॉजिस्टिकच्या वेअर हाऊसला. तर कुठं गाडी लावायची आणि कुठं एंट्री करायची हे बी आपल्याला माहित नाही. पुढे जाऊन बघू. ओट्या लागत्यात वरती, इथं पण आपल्याकडे नाही ओटी. इथं महिंद्राला गाडी खाली केली. खाली करून इथं शेजारी पंप आहे HP चा, तिथं लावले. मालाचं चाललंय बघायचं काय ना काय. बघू काय भेटलं तर इथून जुगाड लावायचं, नंतर संध्याकाळी कल्टी मारायची मुंबईला. तर चला, हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.